हालेलुया. बायबल सांगतं परमेश्वर चांगला आहे. हालेलुया. गॉड इज गुड ऑल द टाइम. ऑल द टाइम गॉड इज गुड. आणि बायबल सांगतं देव किती चांगला आहे याचा काय घेऊन पहा. आणि रोजच्या दिवसामध्ये आम्ही पाहतो देव त्याच्या लोकांना अनुभव देतो. नाही बोला प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही पाहतो आणि आम्ही कधी कधी म्हणतो किती महान तो देव आहे, सांगावं तेवढं कमी आहे. कारण महानतेनं भरलेला आमचा परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि खरोखर देवाला गौरव असतो की आज देवानं पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं. या जगाचा जर आम्ही विचार केला तर जगामध्ये हजारो लाखो करोडो लोक आहेत, पण बायबल आम्हाला सांगतं तुम्ही आणि मी निवडलेले लोक आहोत. आणि म्हणून आम्ही जगापासून वेगळं होऊन देवाची आराधना करण्यासाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. बायबल सांगतो बोलावलेले पुष्कळ आहे पण निवडलेले कसे आहेत, थोडके. आणि देवाची कृपा, देवाची दया, देवाची करुणा आमच्यावरती आहे की आज पुन्हा एकदा देवानं आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं. बायबल आम्हाला सांगतो ज्या ज्या वेळेस देवाची लोक एकत्र जमली त्यावेळेस देवानं अद्भुत काम केलेलं आहे. आणि माझा विश्वास आहे ज्यावेळेस देवाची लोक एकत्र येतात ना, देव अद्भुत चमत्कार करतो, देव अद्भुत सामर्थ्य पाठवतो आणि देव त्याच्या लोकांना त्याच्या आत्म्याच्या दुप्पट वाट्याने भरून काढतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूला गौरव असो. आज देवानं आम्हाला एकत्र केलं आणि आज एका महत्वाच्या विषयावर आम्ही मनन करणार आहोत. बरेचदा आम्ही ऐकलं की आम्ही देवाचे निवडलेले लोक. बरेचदा आम्ही पाहतो वेगवेगळे संदेश आम्ही ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस अनेकदा हे शब्द रचना आम्हाला वारंवार ऐकायला मिळते की देवानं आम्हाला काय केलेलं आहे, निवडलेलं आहे. बरेचदा ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये जातो, सभांमध्ये जातो, चर्चेस मध्ये जातो, एक गोष्ट आम्हाला कायम कानावरती येते की देवानं आम्हाला निवडलेलं आहे. जसं आम्ही जर बायबल उघडलं योहानाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 16वा वचन जर आम्ही काढलं तर त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं. वाचा बरं बंधू काय म्हणतं बायबल. योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 16वा वचन ऐका. तुम्ही मला निवडले नाही, मला निवडलं नाही, तर मी तुम्हाला निवडले, तर मी तुम्हाला निवडलं व तुम्हाला नेमले व आहे. तुम्हाला नेमलं आहे. यात हेतू हा की यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुम्ही जाऊन फळ द्यावं, तुमचे फळ टिकावे, तुमचं फळ टिकावं आणि जे काही तुम्ही आणि माझ्या जे नावाने काही तुम्ही माझ्या नावात मागा. मागाल ते तुम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लॉर्ड. परत एकदा वाचा योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 16वा वचन ऐकूया आपण काय म्हणतं बायबल. तुम्ही मला निवडले नाही, तुम्ही मला निवडलं नाही, तर मी तुम्हाला निवडले, तर मी तुम्हाला निवडलं व तुम्हाला नेमिले आहे. व तुम्हाला नेमलं. यात हेतू हा की यात हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे, तुम्ही जाऊन फळ द्यावं. तुमचे फळ टिकावे. पण या बायबल या ठिकाणी आम्हाला सांगतं कधी कधी आम्हाला असं वाटतं चर्चला जाणं मी निवडत आहे, प्रार्थनेला जाणं मी निवडत आहे, प्रार्थना करणं मी निवडत आहे, देवाला मी निवडलंय. पण बायबल आम्हाला सांगतं तुम्ही मला निवडलं नाही, तर मी तुम्हाला काय केलंय, निवडलंय. तुम्ही आणि मी देवाचे निवडलेले लोक आहोत. आमेन म्हणाल का हो. बोला प्रेज द लॉर्ड. आम्ही साधी सुधी निवड नाही आहोत. या जगामध्ये ज्यावेळेस एखाद्या कंपनीला, एखाद्या स्कूलला किंवा एखाद्या व्यक्तीला निवड करायची असते त्यावेळेस तो त्या व्यक्तीमध्ये पात्रता पाहतो, वेगवेगळ्या गोष्टी पाहतो, त्याचे इंटरव्ह्यू होतात, त्याची लेखी तोंडी वेगवेगळ्या परीक्षा त्या ठिकाणी होतात आणि मग त्याचं सिलेक्शन होतं. विचार करा बायबल आम्हाला सांगतो तुम्ही मला नाही तर मी तुम्हाला काय केले, निवडले. आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत. आमेन म्हणाल का हो. हालेलुया. आमची निवड साधी सुधी नाही आहे, आमची निवड स्वर्गामधून झालेली आहे. हालेलुया. पण बायबल आम्हाला सांगतं ही गोष्ट आम्ही अनेकदा ऐकली आहे की तुम्हाला देवानं निवडलंय, आम्ही निवडलेले लोक आहोत. पण आम्ही का निवडलेले आहोत, नेमकं देवानं आम्हाला निवडण्याच्या पाठीमागे उद्देश काय. कारण एखादी कंपनी काही लोकांना निवडते किंवा एखादं गव्हर्नमेंट काही लोकांना निवडतं, तर त्या निवडीच्या पाठीमागं किंवा त्यांना त्या कामावरती किंवा त्या ड्युटीवरती हजर करण्याच्या मागं किंवा अपॉइंट करण्याच्या मागं त्यांचा काहीतरी उद्देश असतो. बँकेमध्ये ज्यावेळेस आम्ही नोकरीसाठी अर्ज देतो आणि मग आमची त्या ठिकाणी बँकेच्या द्वारे निवड होते आणि मग बँकेमध्ये ज्यावेळेस आम्ही कामाला लागतो ना, ते एका ठराविक कामासाठी आम्हाला निवडतात. मग अकाउंटिंग करण्यासाठी असेल, बँकेचं कुठलं तरी काम पाहण्यासाठी असेल, बँकेची कुठली तरी जबाबदारी सांभाळण्यासाठी असेल. तसं बायबल आम्हाला सांगतो देवानं आम्हाला काय केले, निवडले.
आणि या वचनाला नीट जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलंय, तुम्ही मला नाही तर मी तुम्हाला निवडलंय, यात हेतू हा की तुम्ही जाऊन काय द्यावं, फळ द्यावं. देवानं आम्हाला फळ देण्यासाठी निवडलंय. आमेन म्हणाल का हो? बोला प्रेज द लॉर्ड. देवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी फळ द्यावं. बायबलमध्ये ज्यावेळेस आम्ही वाचतो, देवानं पहिला आशीर्वाद दिला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, सर्व पृथ्वी काय करा, व्यापून टाका. देवाच्या लोकांना आज देवाच्या वचनामधून मला सांगायचंय की देवानं फलद्रूप होण्यासाठी, बहुगुणित होण्यासाठी आणि फळ देण्यासाठी तुम्हाला मला निवडलेले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण अनेक देवाची इच्छा आहे तर मी फळ द्यावं, पण नेमकं फळ देण्यासाठी मला करावं काय लागणार? अनेकदा आम्ही शास्त्रभाग वाचतो, अनेकदा ही वचनं आम्ही ऐकतो, पण आम्हाला समजत नाही नेमकं फळ कशी देणार आहेत. आता फळ कुठून द्यायचे बाबा, नेमकं आता फळ कसं आम्ही देणार आहोत, फळ देण्यासाठी आम्हाला काय करावं लागणार आहे? जर आम्ही योहानाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 4थं वचन जर आम्ही काढलं, त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं, तुम्ही माझ्यामध्ये राहिल्यानं तुम्ही पुष्कळ काय देणार आहात, फळ देणार. देवानं फळ देण्यासाठी आम्हाला निवडलेलं आहे. पण बरेचदा आम्ही पाहतो आमच्यामधून ते फळ दिसत नाही. बायबल आम्हाला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्त रस्त्यानं जात असताना त्याला भूक लागली आणि बायबल आम्हाला सांगतं एका अंजिराच्या झाडाकडे मोठ्या अपेक्षेने तो गेला. ज्यावेळेस अंजिराच्या झाडाकडे गेला त्यावेळेस येशूला अपेक्षा होती की या अंजिराला फळ लागलेलं असेल आणि ते फळ मी खाईन. पण बायबल आम्हाला सांगतो ज्यावेळेस येशू अंजिराच्या झाडाकडे गेला त्यावेळेस अंजिराच्या झाडाला पानं सोडून त्याला काहीच भेटलं नाही. आणि बायबल आम्हाला सांगतो येशूने त्या झाडाला काय दिला, श्राप दिला आणि ते झाड काय झालं, जळून गेलं. एक गोष्ट मला त्या ठिकाणी पाहायला मिळते की देव प्रत्येक व्यक्तीकडे एका विशिष्ट अपेक्षेने पाहत आहे. अंजिराच्या झाडाकडे त्याची अपेक्षा होती की याच्यामधून मला काहीतरी मिळेल. तसं विश्वासणाऱ्याच्या जीवनाकडे देव अपेक्षा करत आहे. या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं देवाची इच्छा आहे, देवाने आम्हाला निवडलं या गोष्टीसाठी की आम्ही जाऊन काय द्यावं, फळ द्यावं. पण फळ देण्यासाठी पहिला नियम आहे. बायबल आम्हाला सांगतं आम्हाला जर फळ द्यायचंय ना तर आम्हाला ख्रिस्तामध्ये काय करावं लागेल, टिकून राहावं लागेल. लक्षात ठेवा, जोपर्यंत मी ख्रिस्तामध्ये टिकून राहत नाही. वाचा बरं देवाचं योहानाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि 4थं वचन. ऐका काय म्हणतं बायबल, तुम्ही माझ्यामध्ये राहा, तुम्ही माझ्यामध्ये राहा, आणि मी तुम्हामध्ये राहीन. मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलात राहिल्या वाचून, जसे फाटा वेलात राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही, जसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार बघा. नाही. बायबल सांगतं आम्हाला फळ जर द्यायचंय ना तर आम्हाला ख्रिस्तामध्ये राहणं, ख्रिस्तामध्ये टिकणं आणि त्या फाट्याला जुडून राहणं खूप गरजेचं आहे. आमेन. आज अनेक लोकांना फळ द्यायचंय. आज अनेक लोकांची इच्छा आहे मी आशीर्वादित व्हावं, अनेक लोकांची इच्छा आहे मी फलद्रूप व्हावं, अनेकांची इच्छा आहे मी फळ देणारं वनस्पती, मी फळ देणारं झाड बनावं. पण फळ देण्यासाठी आम्हाला फाट्यामध्ये, त्या वेलामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. जोपर्यंत फाटा वेलामध्ये टिकून राहणार नाही तो आपण फळ देणार नाही. तसंच आम्ही ख्रिस्तामध्ये टिकून राहिल्याशिवाय आम्हाला फळ देता येणार नाही. पण आजकाल लोक देवामध्ये चिपकून राहण्याच्या पेक्षा जगाला चिपकून आहे. आज तुम्ही पहा समाजामध्ये, जगामध्ये ज्यावेळेस तुम्ही जाल लोक कशाला चिपटून येत माहिती का, मोबाईलला, आपल्या ड्युटीला, आपल्या खुर्चीला, नाही का. बायबल आम्हाला सांगतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये योसेफ नावाच्या एका व्यक्तीचं जीवन वचन आम्हाला सांगतो. योसेफ जिथं कुठं जायचा त्या ठिकाणी त्याला यश मिळायचं. योसेफ जिथं कुठं जायचा परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करायचा. उत्पत्तीचं पुस्तक 39 अध्याय 3रं वचन, उत्पत्तीचं पुस्तक 39 अध्याय 23 वचन. बायबल सांगतो पोटिफरानं पाहिलं योसेफाच्या हातामध्ये जे दिलं त्याला परमेश्वर सिद्धीस नेतो. त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्यानं पाहिलं आणि याच्या हातात जे दिलं ते सिद्धीत जातं. आणि म्हणून बंदीशाळेचा अधिकारी योसेफाच्या हातामध्ये दिलेल्या कामाकडे पाहत नव्हता. का? कारण त्याला माहिती याच्या हातात जे पडणार आहे त्याला आशीर्वाद मिळणार आहे. का? कारण योसेफ कुणाबरोबर होता? देवाबरोबर. बायबल मध्ये योसेफ देवाबरोबर चालला, देव योसेफाबरोबर होता. याचाच अर्थ योसेफ देवाबरोबर चालत होता. मला आशीर्वादित व्हायचंय ना, मला देवाबरोबर चालावं लागणार आहे, मला ख्रिस्तामध्ये राहावं लागणार आहे, मला त्या वेलामध्ये टिकून राहावं लागणार आहे. वेलापासून वेगळं होऊन मला काहीच करता येणार नाही.
लक्षात ठेवा, ख्रिस्तामध्ये राहिल्या वाचून तुम्हाला आणि मला काहीच करता येणार नाही. आमेन म्हणाल का हो? कधी कधी आम्हाला असं वाटतं, माझ्या नोकरीमुळे मी हे करील, माझ्या पैशामुळे मी ते करील, माझ्या फलण्यामुळे मी हे करील. लक्षात ठेवा, देवा वाचून आणि ख्रिस्ता वाचून आम्ही काहीच करू शकत नाही. आमेन म्हणाल का हो? फळ द्यायचंय ना, पहिली गोष्ट काय करावं लागेल? बायबल आम्हाला सांगतं, आम्हाला त्या वेलामध्ये काय करावं लागेल? टिकून राहावं लागेल. ख्रिस्तामध्ये टिकून राहा. बायबल सांगतं, जे शेवटपर्यंत टिकून राहील तेच काय केले जातील? आज तुम्ही बघा, एखाद्या आंब्याच्या झाडाला चांगला मोहर येतो, मग कैरी लागते, आणि मग वाळा येतो, वादळ येतो, आणि मग कधी कधी काय होतं, त्या बारीक बारीक कैऱ्या काय होतात? पडून जातात. आम्ही ज्यावेळेस खायला जातो त्यावेळेस आम्हाला त्या कडवट लागतात, त्यांना चव पण आलेली नसती, त्या आंबट पण झाले नसतात, आणि मग आम्ही कधी कधी त्या फेकून देतो, बाई पडलंय सर. पण जे फळ त्या वेलामध्ये टिकून राहतं किंवा त्या आंब्याच्या झाडामध्ये टिकून राहतं, आंब्याच्या झाडाला राहतं ना, काही दिवसानंतर ते हळूहळू कैरी बनतं, कैरीचा आंबा बनतं, आणि आंबा ज्यावेळेस मार्केटमध्ये विकायला येतो, आम्ही ज्यावेळेस खातो आम्ही म्हणतो, किती गोड आंबा आहे ना हो. का? कारण त्याला त्या कालावधीमध्ये जिथं चिटकून राहायचं होतं तिथं तो चिटकून राहिला, आणि मग योग्य वेळ आल्यानंतर तो झाडापासून काय झाला? वेगळा झाला, आणि मग ज्यावेळेस झाडापासून वेगळा झाला त्यावेळेस त्यानं सगळ्यांना काय दिली? चव दिली. लक्षात ठेवा, आजकाल लोकांना चव पाहिजे, आजकाल लोकांना फळद्रूप व्हायचंय, पण आजकाल लोक ख्रिस्तामध्ये टिकून राहत नाही. देवामध्ये टिकून राहिल्याशिवाय आम्ही फळ देणार नाही. आम्हाला प्रार्थनेमध्ये टिकून राहायचंय, आम्हाला देवाच्या वचनामध्ये टिकून राहायचंय. कारण जोपर्यंत आम्ही देवाबरोबर चालणार नाही ना, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार नाही. आमेन म्हणाल का हो? बायबल सांगतं, तुम्ही माझ्यामध्ये राहिल्यानं तुम्ही पुष्कळ काय द्याल? फळ द्याल. आज लोक चिटकून आहेत मोबाईलला, आज लोक चिटकून आहेत आपल्या नोकरीला, आज लोक चिटकून आहेत आपल्या बॉसला, आज लोक चिटकून आहेत आपल्या कामधंद्याला. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही देवाला चिटकून राहा ना, माझा विश्वास आहे देव तुम्हाला आशीर्वादित करणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला चिटकून राहा. आशीर्वाद कशामध्ये माहितीये का? देवाला चिटकून राहण्यामध्ये. आशीर्वाद कशामध्ये माहितीये? ख्रिस्तामध्ये बनून राहण्यामध्ये. तर बायबलमध्ये लिहिलंय, तोच एखाद्याला पद देतो आणि तोच एखाद्याचं पद काढून देतो. आज मला काम पण दिलंय ना, कुणी दिलंय? देवाने दिलंय. आज मला पैसा पण दिलाय ना, कुणी दिलाय? देवाने. आज मला घर पण दिले ना, कुणी दिले? देवाने. आज समाजामध्ये मोठी इज्जत मला आहे ना, कुणामुळे? देवामुळे. आज आम्ही ऐकलं नबुकदनेस्सर, त्याला वाटलं हे सगळं माझंच आहे, हे सगळं माझ्यामुळे. देवानं सगळं काढलं आणि काय? रान बैलाप्रमाणे त्याला गवत खायला लावलं. आणि मग त्याला कळालं, अरे पदावर ठेवणं, अधिकार देणं आणि अधिकार काढून घेणं देवाच्या हातामध्ये, हे सगळं काही देवाचं आहे. आजकाल काय माहिती का? आम्ही देवापेक्षा कामाला महत्व देतो, आम्ही देवापेक्षा जगिक गोष्टींना महत्व देतो, आम्ही देवापेक्षा सांसारिक गोष्टींना महत्व देतो. बायबल सांगतो, जग आणि जगातल्या गोष्टींचा नाश होणार आहे. आम्हाला माहितीये या गोष्टींचा नाश होणार आहे, पण आज आम्ही महत्व कशाला देत आहोत? त्या जगी गोष्टींना. लक्षात ठेवा, नाशवंत गोष्टींना महत्व देणं बंद करा, आणि ज्या गोष्टी तुम्हाला आशीर्वादित करणार आहे, ज्या गोष्टी तुम्हाला तारणाकडे घेऊन जाणार आहे, ज्या गोष्टी स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहेत, त्या गोष्टींकडे लक्ष लावायला सुरुवात करा. आज मला सांगायचंय, देवानं आम्हाला निवडले कशासाठी? आम्ही काय देण्यासाठी? फळ देण्यासाठी. पण फळ कधी देणार आहोत? आम्ही ख्रिस्तामध्ये काय राहिल्यावर? टिकून राहिलो. दुसरी गोष्ट वाचूया आपण 7 वचन त्याच अध्यायातलं. तुम्ही हा. माझ्यामध्ये राहिला, माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली, हा. तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल हा. ते मागा, म्हणजे हा. ते तुम्हाला प्राप्त होईल. बघा, बायबल आम्हाला सांगतं, तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिल्यानं तुम्ही पुष्कळ फळ द्याल. देवाची इच्छा आहे देवाच्या लोकांनी त्याच्या वचनामध्ये वाढावं. बायबल आम्हाला सांगतो, यशाया 40:8 मध्ये, गवत सुकतं, फूल कोमेजतं, पण देवाचं वचन सदा सर्व काळ तसंच राहतं. शुभवर्तमानाच्या पुस्तकामध्ये आम्ही ऐकतो, आकाश आणि पृथ्वी नाहीशी होईल, पण परमेश्वराची वचनं नाहीशी होणार नाही. आज लोकांना तासनतास टीव्ही पाहण्यामध्ये वेळ आहे, तासनतास फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम पाहण्यामध्ये वेळ आहे, पण देवाच्या वचनामध्ये घडून जाण्यामध्ये लोकांना वेळ आहे. लक्षात ठेवा, देवाचं वचन एक अशी गोष्ट आहे की त्या वचनामध्ये इतकं सामर्थ्य आहे. बायबल आम्हाला सांगतो, एजकेल 37 मध्ये, एजकेलला देवाचं वचन प्राप्त झालं, जा त्या शुष्क अस्तींच्या खोऱ्यांमध्ये संदेश दे. एजकेलने संदेश दिला. बायबल आम्हाला सांगतो, ज्या ठिकाणी फक्त हाडं पडले, वचन आम्हाला सांगतं, ज्यावेळेस एजकेलनं संदेश दिला ना, त्यावेळेस हाडाला हाड जोडायला लागलं, मांस आलं. एजकेल म्हणतो, प्रभू आता हाडाला हाड जोडलं, मांस, पण यांच्यामध्ये श्वास नाही. मग देवाचं वचन प्राप्त झालं, वाऱ्याला संदेश दे.
त्यानं वाऱ्याला संदेश दिला आणि बायबलमध्ये लिहिले मोठं सैन्य त्या ठिकाणी काय झालं, उभा राहिलं. म्हणजे देवाच्या वचनामध्ये जीवन देण्याचं सामर्थ्य आहे. आमेन. बायबल सांगतो प्रेषित 17 मध्ये बिरोया येथील मंडईबद्दल लिहिलंय. पौल म्हणतो ते लोक मोठ्या मनाचे होते, त्यांनी देवाच्या वचनाचा मोठ्या उत्सुकतेने काय केला, स्वीकार केला. आज लोक उत्सुक आहेत कशाला, फिरायला जायला, शॉपिंग करायला, लग्नाला जायला, पार्ट्यांना जायला उत्सुक आहे. तुम्ही बघा, हा ड्रेस घालू का, तो ड्रेस घालू का, हा घालू का, मॅचिंग ड्रेस, मॅचिंग चपला, मॅचिंग नेल पेंट, मॅचिंग बेल्ट, नवरा बायकोचे मॅचिंग कपडे. कुठं चालले, लग्नाला, कुठं बर्थडेला. उत्सुकता आहे नाही का. कुठंतरी लग्नाला, फंक्शनला कुठंतरी जायचं ना, 4 वाजल्यापासून नवऱ्याला फोन कर, नाही आज लवकर या बरं का, आज लवकर या. हा पण बायकोला आवरून ठेव बरं का आपल्याला जायचंय, आवरून ठेव बरं का आपल्याला जायचंय. कुठं, शॉपिंगला, कुठं, हा लग्नाला, कुठं, वाढदिवसाला. आणि मग त्या दिवशी सकाळी लवकर 4 ला उठायचं तर 3 ला सुटतील, 5 ला सुटतील. हा सकाळपासून आम्हाला असं वाटतं नेमकं झालंय का, हे 7, 8, 9 वाजता उठणारे लोक 5 ला उठलेत का. अहो सांगायचं काय, त्यांना जायचंय कुठंतरी फंक्शनला. म्हणजे कुठं फिरायला जायचंय, फंक्शनला जायचंय, लग्नाला जायचंय. आमची गती त्या सशासारखी असती, कधी जाऊ कधी जाऊ कधी जाऊ. सगळ्यांच्या आधी मला जागा भेटते का नाही, मला बसमध्ये जागा भेटते का नाही, मला पहिल्या रांगेत जागा भेटते का नाही. धडपड धडपड धडपड. आणि शेटला येताना आमची गती असते कासासारखी, एकदम हळू 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 पावलं टाकत, मोजत 100, 101, 102. आणि आशीर्वाद पाहिजे तेव्हा, देवा मला आजच्याच आशीर्वादित कर. चोटला येताना कासवासारखा. आज लोक उत्सुक आहेत. खरी गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, सैतान लोकांना चुकीच्या गोष्टींमध्ये उत्सुक करत आहे. मला तुम्हाला सांगू द्या, आज हे कपडे खराब होतील, आज हे बुट खराब होतील, आज हा बंगला खराब होईल, आज ही सुंदरता नष्ट होईल, पण देवाचं वचन नष्ट होणार नाही. आणि मला जर फळ द्यायचंय, माझ्यामध्ये देवाचं वचन असायला पाहिजे, माझ्यामध्ये ख्रिस्ताचं वचन भरपुरीमध्ये राहायला पाहिजे. आणि म्हणून दावीद म्हणतो, तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून तुझं वचन मी माझ्या अंतःकरणात कोरून ठेवलंय. लक्षात ठेवा, मला जर फलद्रूप व्हायचंय, मला जर फळ देणारा व्यक्ती बनायचे ना, देवाचं वचन माझ्यामध्ये असायला पाहिजे. आणि म्हणून पौल म्हणतो, ख्रिस्ताचं वचन बहुतायतमध्ये तुमच्या जीवनामध्ये राहू. आज देवाच्या वचनामध्ये वाढणारे लोक आम्हाला बनायचे, कारण ज्यावेळेस देवाच्या वचनामध्ये आम्ही वाढणार आहोत ना, फळ देणारे लोक आम्ही बनणार आहोत. पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची, देवानं आम्हाला निवडले कशासाठी, फळ देण्यासाठी. पण फळ देण्यासाठी मला ख्रिस्तामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. फळ देण्यासाठी मला देवाच्या वचनामध्ये राहणं गरजेचं आहे. देवाचं वचन माझ्यामध्ये असणं गरजेचं आहे. बोला प्रेज द लॉर्ड. बघा, एखादी नवरी ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्यावेळेस ती नवरी स्वतःला सजवते, मेकअप न सजवते, चांगल्या कपड्यांनी सजवते, सोनं घातलेलं असतं नाही का, चांदी घातलेली असते, हातामध्ये अंगठा, पायामध्ये त्या ठिकाणी साखळ्या, हे ते नाही का, गळ्यामध्ये सोन्याचा हार, डोक्यावरती टोप नाही का. आणि स्वतःला ती सोन्या चांदीनं काय करते, मडवायचं काम. लक्षात ठेवा, बायबल सांगतं देवाचं वचन 52 कशी सोन्याच्या राशीपेक्षा कसं आहे, इष्ट आहे. आज ख्रिस्त आल्यानंतर आम्ही किती मेकअप लावलाय, आम्ही किती भारी कपडे घातलेत, आम्ही काय काय केले हे नाही पाहणार. आम्ही देवाचं वचन आमच्या अंगावर किती चढवलंय, आमच्या हृदयात किती घेतलंय, आणि देवाच्या वचनानं स्वतःला किती मडवलंय ना, हे देव पाहणार. आम्ही म्हणाल का हो? पण आजकाल लोक स्वतःला मडवते चुकीच्या गोष्टी, जैविक गोष्टींनी. पण ज्या दिवशी तुमच्या स्वतःच्या शरीराला आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला त्या ख्रिस्ताच्या वचनानं मढवणार आहात ना, माझा विश्वास आहे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. आणि लक्षात ठेवा, ज्यावेळेस देवाच्या वचनानं स्वतःला ज्यावेळेस तुम्ही मढवायला सुरुवात कराल ना, जगामधली प्रत्येक क्रीम फेल जाईल, पण देव तुमच्या चेहऱ्यावरून ते आशेचे किरण, तुमच्या चेहऱ्यावरून मोठं तेज येशूच्या नावात लोकांना पाहायला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. जगामधली कुठली क्रीम देणार नाही एवढं तेज देवाचं वचन तुम्हाला देणार. प्रेज द लॉर्ड. वचनामध्ये राहा. 10 मिनिटं वचन वाचलं का लोकांना आज आळस येतो. काही काही चर्चेस मध्ये तर मला वाईट वाटतं, 15 मिनिटं वचन, 20 मिनिटं वचन. मी एका ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मला ते लोकांनी, बाळासाहेब उशीर झालाय, 15 मिनिटात संदेश आवरा. म्हटलं एक काम करा, दुसरा पाळक बोलून घ्या, मी काय सांगत. त्याने का म्हणजे आतापर्यंत म्हटलं तुम्हाला सगळ्या गोष्टी नाचायला, कुदायला, सगळ्या गोष्टी करायला वेळ होता,
आता वचनाची वेळ आली, आता तुम्हाला वचन 15 मिनिटाचं पाहिजे. नाही म्हणे लोक उठून जातील. म्हणलं ज्याला उठून जायचं जाऊ द्या, वचन मी सांगायला सुरुवात करेन. जोपर्यंत देव सांगेल तोपर्यंत सांगा. वचनाला उभा राहिलो. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1.5 तास झाला, 9:30 पावणे 10 वाजले. ज्यांनी मला सांगितलं पाळक साहेब उशीर झालाय, लोक जातील बरं का, त्याला मी पाहत होतो नेमका कुठं गेलाय, कारण येतोय माणूस उठाना ना. 1.5 घंटा झाला. मी लोकांना म्हटलं अजून अर्धा तास सांगत होतो ना. येस पास्टर तयार. कारण मी त्याला नंतर नंतर म्हटलं काय म्हटलं तिथं म्हटलं ना लोक 15 मिनिटात जाणार, ते कुठे गेले ते म्हणते नाव म्हणे वचन भारी झालं. आणि म्हटलं देवाचं वचन हातोड्यासारखं आहे, लोकांचं हृदय फोडणार आहे. आम्ही म्हणाल देवाचं वचन खूप महान आहे. आमच्या जीवनामध्ये देवाच्या वचनाचं महत्व खूप मोठं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, फळ द्यायचंय ना, देवाचं वचन आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट, देवानं आम्हाला निवडले की आम्ही काय द्यावं, फळ द्यावं. दुसरी गोष्ट, देवानं आम्हाला का निवडले. इफिसकराचं पत्र याचा 1 अध्याय आणि 4 वचन वाचूया आपण. काय म्हणतं बायबल, देवानं आम्हाला निवडलं. का निवडलं? दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट फळ देण्यासाठी, दुसरी गोष्ट इफिसकराचं पत्र याचा 1 अध्याय आणि 4 वचन. याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी काय केलं. बघा, देवानं आम्हाला ऑलरेडी निवडून घेतलंय. कशासाठी माहिती का? बायबल आम्हाला सांगतो पवित्र आणि कसं असण्यासाठी, निर्दोष असण्यासाठी. पेत्राचं पहिलं पत्र 1 अध्याय 16 वचनामध्ये बायबल सांगतं जसा मी पवित्र आहे तसं तुम्ही काय व्हा, पवित्र व्हा. देवानं त्याच्या लोकांना निवडलंय की त्याच्या लोकांनी पवित्रतेमध्ये राहावं, त्याच्या लोकांनी निर्दोष असावं, त्याच्या लोकांमध्ये ती पवित्रता दिसावी. कारण येशू आल्यानंतर मंडळीमध्ये पहिली गोष्ट पाहणार आहे ती म्हणजे पवित्रता. आज सैतान आम्हाला अपवित्र करण्याचा प्रयत्न करत आहे. सैतान आज आम्हाला पापामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे. देवापासून आम्हाला दूर करण्याचं काम करत आहे. कारण त्याची इच्छा नाही आम्ही पवित्रतेमध्ये जीवन जगावं. बायबल सांगतो देवानं आम्हाला निवडलंय. का निवडलंय माहिती का? आम्ही पवित्र असावं, आम्ही निर्दोष असावं. बोला हालेलुया. आणि म्हणून सैतान विश्वासणाऱ्याच्या जीवनामधून पवित्रता चोरतो, विश्वासणाऱ्याला अपवित्र करण्याचं काम करतो. बायबल आम्हाला सांगतो तो गरजणाऱ्या सिंहासारखं कोणाला गिळावं आणि कोणाला फाडावं याचा काय करत आहे, प्रयत्न करत आहे. कारण त्याला माहिती आहे पवित्रतेमध्ये वसणार आमचा परमेश्वर आहे. बायबल आम्हाला सांगतो जुन्या काळामध्ये देव मोशेला सांगायचा लोकांना सांग शुद्ध व्हा. का? कारण मी पवित्र आहे. आणि मी लोक स्वतःला शुद्ध करायचे आणि मग त्या ठिकाणी देव लोकांशी बोलायचे. लक्षात ठेवा, देवाची इच्छा आहे आम्ही पवित्र असावं, देवाची इच्छा आहे आम्ही निर्दोष असावं. 1 कोरिंथीकराचं पत्र 3 अध्याय 16 वचनामध्ये लिहिले तुम्ही देवाचं मंदिर आहात, देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो. नाही का? आणि म्हणून जो कोणी देवाच्या आत्म्याचा मंदिराचा नाश करतो देव त्याचा काय करील. हे शरीर देवाचं मंदिर आहे, हे पवित्र असायलाच पाहिजे, हे शुद्ध असायलाच पाहिजे, हे निर्दोष असायलाच पाहिजे. याच्यामध्ये अशुद्धता, याच्यामध्ये पाप, याच्यामध्ये अपवित्रता नसावी. म्हणून बायबल आम्हाला सांगतं तुमच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या चुकीच्या गोष्टी, तुमच्यामध्ये असणारं सगळं पाप तुम्ही काय करा, काढून टाका. बायबल आम्हाला सांगतं जक्कय त्याला अपवित्र करणारी एक गोष्ट होती, त्याला पापास प्रवृत्त करणारी गोष्ट होती ती म्हणजे पैसा. आणि मग जक्कय म्हणतो गुरुजी मी माझं अर्धद्रव्य दारिद्र्यांना देतो, जेवढं मी घेतलं तेवढं चौपट परत करतो. आता त्याचं पैशावर प्रेम नाहीये, आता त्याचं कुणावर प्रेम आहे, ख्रिस्तावर प्रेम आहे. येशू काय म्हणतो आज या घराला काय प्राप्त झालं. लक्षात ठेवा, सैतानाला माहितीये पवित्रता यांच्या जीवनामध्ये नसली ना देव यांना आशीर्वादित करणार. योसेफाच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो योसेफ ज्यावेळेस त्या पोटीपराची इथं काम करत आहे, देवाबरोबर चालत आहे, देव त्याच्या बरोबर आहे, जिथं जाईल देव त्याला यश देत आहे. आणि वचन मला सांगतो त्या ठिकाणी पोटीपराची पत्नी त्याच्या बरोबर व्यभिचार करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. बायबल आम्हाला सांगतो ज्या काळामध्ये किंवा ज्या वेळेस तो त्या घरामध्ये गेला त्यावेळेस घरामध्ये कोणीच नाही आहे, तो तिच्या बरोबर व्यभिचार करू शकत होता, पण तो म्हणतो मी माझ्या देवाविरुद्ध कसं पाप करू. कारण त्याला माहितीये ही अपवित्रता, हे पाप माझं आणि देवाचं नातं तोडणार आहे, याच्यामुळं मी देवापासून दूर जाणार आहे, याच्यामुळं देवामध्ये आणि माझ्यामध्ये आडभिंत निर्माण होणार आहे. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं तो आपलं वस्त्र टाकून पळाला. तिथंच वस्त्र टाकलं आणि तो पळाला. म्हणजे त्याला जेलमध्ये जाणं पसंत केलं,
पण त्यानं ते पाप करणं पसंत केलं नाही, त्यानं स्वतःला अपवित्र करणं पसंत केलं नाही. कारण तुम्ही आणि मी लक्षात ठेवा, ज्या देवाची सेवा करतो तो पवित्र आहे आणि तो आमच्या पवित्रतेकडे पाहत आहे. बोला प्रेज द लॉर्ड, हालेलुया. योसेफाला देवानं मिस्राचा प्रांताधिकारी, मिस्राचा पंतप्रधान का बनवलं माहिती का? कारण योसेफ पापापासून पळाला, त्यानं स्वतःला अपवित्र होण्यापासून तो पळाला, जेलमध्ये जाणं पसंत केलं. त्याची बदनामी त्या काळामध्ये झाली असेल, तो म्हणला बदनामी ठीक आहे, जेल ठीक आहे, पण मी अपवित्रतेकडे जाणार नाही, मी स्वतःला अपवित्र करणार नाही. आणि म्हणून बायबल आम्हाला सांगतं देवानं त्याला मिस्राचा अधिकारी बनवलं. देवाने आम्हाला का निवडलं माहिती का? आम्ही पवित्र असावं, आम्ही निर्दोष असावं. हा सैतान आम्हाला पापामध्ये पाडण्याचा प्रयत्न करत आहे, हा सैतान आम्हाला अपवित्रतेमध्ये पाडण्याचा प्रयत्न करत आहे. खास तरुण मुलांना, मुलींना फेसबुकच्या, व्हॉट्सअपच्या, इंस्टाग्रामच्या माध्यमातून सैतान वेगवेगळ्या अश्लील गोष्टींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. का? कारण त्याला माहितीये पवित्रतेमध्ये जर हा गेला तर याचं आणि देवाचं नातंच त्या ठिकाणी चांगलं बनणार आहे, स्ट्रॉंग बनणार आहे. आणि एकदा काही याचं देवाचं नातं चांगलं बनलं तर याच्या जीवनामध्ये मला कार्य करता येणार नाही. आणि म्हणून तो काय करणार आहे? अपवित्रतेमध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार, आम्हाला पापामध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहे, आम्हाला वाईटामध्ये टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. बायबल आम्हाला सांगतं, भारतीय माहितीये आता ही माझी अपवित्रता, आता हे माझं पाप मला ख्रिस्ताला भेटण्यापासून अडखळण करणार आहे ना, त्यानं ते टाकलं. बायबल सांगतं मार्क 10:50 मध्ये तो आपलं वस्त्र टाकून उठला आणि येशूकडे गेला. येशू त्याला म्हणतो मी तुझ्यासाठी काय करू? कारण त्याला माहिती होतं हे माझं पाप, ही माझी अपवित्रता ख्रिस्ताच्या भेटीपासून मला दूर करणार आहे, आशीर्वादापासून मला दूर करणार आहे, चमत्कारापासून मला दूर करणार आहे. आणि म्हणून त्यानं वस्त्र टाकलं आणि तो उठला आणि येशूकडे गेला. येशू म्हणतो मी तुझ्यासाठी काय करू? आज मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस तुम्ही तुमचं पाप सोडणार आहात, ज्यावेळेस तुम्ही तुमची अपवित्रता सोडणार आहात आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला पवित्र करून ख्रिस्ताकडे जाणार आहात, मला तुम्हाला सांगू द्या, जर देव बारतिमेसाठी म्हणू शकतो, तुमच्यासाठी पण म्हणणार आहे मी तुझ्यासाठी काय करू. हालेलुया. आमच्या विषयाकडे येऊया. का देवानं आम्हाला निवडलं? पहिली गोष्ट फळ देण्यासाठी, दुसरी गोष्ट पवित्र आणि काय करण्यासाठी? निर्दोष. तिसरी गोष्ट आपण वाचूया, 1 पेत्र 2 अध्याय आणि 9 वचन. 1 पेत्र 2 अध्याय आणि 9 वचन. हा ऐका, 1 पेत्र 2 अध्याय 9 वचन. हा काय म्हणते बायबल, ऐकूया. पण तुम्ही तर निवडलेला वंश, तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, याजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात. देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास ह्यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अंधकारातून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. त्याचे गुण तुम्ही काय करावे? प्रसिद्ध करावे. देवानं आम्हाला का निवडलं? तिसरी गोष्ट, त्याचे गुण लोकांना काय करावे? दाखवावे. मग त्याचं शुभवर्तमान जर आम्ही काढलं 5वा अध्याय आणि 16 वचन, त्या ठिकाणी बायबल आम्हाला सांगतं की तुमच्याकडे पाहून लोकांनी कुणाचं गौरव करावं? देवाचं. देवाची इच्छा आहे की आमच्याद्वारे लोकांना देव दिसावा, आमच्याद्वारे लोकांना देवाचे गुण प्रदर्शित व्हावे, आमच्याद्वारे लोकांना देवाचं प्रेम दाखवावं, आमच्याद्वारे देव कसा आहे हे लोकांना कळावं. बायबल मला सांगतं तुम्ही राजकीय वंश, तुम्ही निवडलेले लोक आहात. कशासाठी देवाने तुम्हाला निवडले माहिती का? देवाचे गुण दाखवण्यासाठी, देवाचे गुण प्रदर्शित करण्यासाठी. देव कसा आहे आमच्यातून कळलं पाहिजे. खूप सुंदर इथे वाचा बरं, म्हणतंय 5वा अध्याय 16 वचन. काय म्हणतं बायबल? हा, त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर, तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या, असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव तुमच्या स्वर्गातील पित्याचं काय करावं? गौरव करावं. तुमच्याकडे पाहून कुणाचं गौरव झालं पाहिजे? लक्षात ठेवा मंडळी, देवानं आम्हाला निवडलंय की आमच्याकडे पाहून देवाला गौरव मिळावं, आमच्याकडे पाहून देव लोकांना दिसावा, माझ्याकडे पाहून ख्रिस्त माझ्यामधून दिसावा. एक सुंदर गीत मी अनेक वर्षांपासून ऐकत आहे, मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये. मला ॲक्युरेट रायटर त्या पुस्तकाचा माहिती नाही, पण मी त्या पार्श्वभूमी मला एका जणाने सांगितली की हे गीत त्या व्यक्तीनं कधी लिहिलं, ज्यावेळेस तो व्यक्ती आजारी पडला, हॉस्पिटलमध्ये होता आणि लोक त्याला भेटायला गेले आणि तो एक चांगला लेखक होता आणि मग लोक त्याला म्हणे आता या परिस्थितीत तुम्ही काय लिहाल? त्याने लिहिलं मी कुठेही कसाही असो ख्रिस्त माझ्यामध्ये. मला निवडलंय का देवानं? का माझ्याद्वारे लोकांना ख्रिस्त दिसावा,
माझ्याद्वारे ख्रिस्ताचं प्रेम दिसावं, माझ्याद्वारे ख्रिस्ताची पवित्रता दिसावी, माझ्याद्वारे ख्रिस्ताचं सामर्थ्य लोकांना दिसावं. आमेन म्हणाल का हो? देवानं मला निवडलंय का त्याचे गुण मी जगाला प्रदर्शित करावे. पण आज देवाचे निवडलेले लोक देवाचे गुण प्रदर्शित करण्याच्या ऐवजी सैतानाचे गुण स्वतःमधून प्रदर्शित करतात. आज मंडळांमध्ये भांडण आहे, आज ख्रिस्ती परिवारांमध्ये भांडण आहे, आज ख्रिस्ती परिवारांमध्ये वाद आहे, आज मंडळांमध्ये मी मोठा, तू मोठा, तू मोठा, हा मोठा. आज लोक देवाच्या लोकांकडे म्हणून हे तुला चिडला जातात ना बाबा, हे तुला प्रार्थना करतात ना रे बाबा, यांच्यातच हे नाही. देवानं तर मला निवडलंय कशासाठी? का माझ्याद्वारे त्याचे गुण प्रदर्शित व्हावे. पण माझ्याद्वारे देवाचे गुण नाही प्रदर्शित होत आहे, माझ्याद्वारे देवाचं नाव नाही मोठं होत आहे, माझ्याकडे पाहून लोक देवाला गौरव नाही देते. मग मी कस काय आशीर्वादित होणार? मला ज्या कामासाठी निवडलंय ते कामच जर मी केले नाही तर कंपनी मला पगार देईल का? ज्या कामासाठी मालकानं मला कामावर ठेवलंय ते कामच जर मी केलं नाही तर माझा पगार, माझा बोनस, माझं काहीच होणार नाही. मग जर देवानं मला त्याचे गुण प्रदर्शित करण्यासाठी, त्याची महिमा लोकांना दाखवण्यासाठी आणि लोकांनी माझ्यातले चांगले काम पाहून देवाचं गौरव करावं यासाठी जर देवानं मला निवडले आणि तेच जर माझ्यातून दिसत नसेल, देव मला आशीर्वादित करेल का हो? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय मी गोष्ट सांगत असतो, जोपर्यंत तुम्ही स्वतः बदलत नाही तोपर्यंत तुम्ही आशीर्वादित होणार नाही. आमेन म्हणा. जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलवत नाहीत ना तोपर्यंत आशीर्वाद, चमत्कार काहीच नाही होणार. बदल स्वतःपासून आहे. जोपर्यंत तुम्ही हालचाल करणार नाही ना तोपर्यंत देव चमत्कार करणार नाही. कारण लक्षात ठेवा, देव गर्दीकडे नाही पाहत, गर्दीमध्ये असणाऱ्या एका जक्क्याकडे पाहतो, गर्दीमध्ये असणाऱ्या एका रक्तस्रावी स्त्रीकडे पाहतो. काय? कारण ती गर्दीमध्ये विश्वासानं म्हणत आहे, मी याच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी शिवले तरी काय होईल? बरे होईल. मला येशूला पाहायचंय, पण पाहायचं नाही. येशूला पाहण्यासाठी जो उंबराच्या झाडावर जाऊन चढतो ना, देव त्या एका जक्क्याकडे पाहतो. लक्षात ठेवा, गर्दीला नाही, देव एका व्यक्तीला आशीर्वादित करतो, कारण तो एक व्यक्ती मनापासून देवाचं नाव घेत असतो. बोला प्रेज द लॉर्ड, हालेलुया. मी अनेक लोक पाहते, अनेक वर्षांपासून ज्या ठिकाणी पाळक साहेब डोक्यावर हात ठेवतात ना, हे पाळक आले गेला, ते पाळक आले गेला, हे पाळक आले, बिशप आले, अजून काय 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 इव्हँजलिस्ट आले, सुवार्तिक आले. पण लोक म्हणतात याला पाहिलंय, आम्ही जसा पाहतोय तो असाच आहे, याच्यात काय बदल? का बरं बदल नाही? कारण यानं स्वतःलाच बदलवलं नाही. मग किती याच्यासाठी प्रार्थना केल्या, डोक्यावर हात ठेवून ठेवून टक्कल पडलं हो तिथं, पण आशीर्वाद काय मिळाला नाही. त्यानं स्वतःला बदलवलंच नाही ना हो. पिढ्यान जो जसा आहे तसंच नाही. पहिले दांड होता, आताही दांड आहे. पहिले आगाव होता, आताही आगाव आहे. पहिले खोटं बोलत होता, आताही खोटं बोलत. लक्षात ठेवा, नाही प्रेम. आज वाईट वाटत तुम्हाला, पण एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे, देवाला त्याचे गुण तुमच्याद्वारे प्रदर्शित करायचे. आमेन म्हणालो. देवाला त्याचं सामर्थ्य तुमच्याद्वारे प्रदर्शित करायचंय. बायबल आम्हाला सांगतो, ज्यावेळेस आलिशा रस्त्यानं जात होता, ती शुनेमकरीन स्त्री म्हणते, हा कुणीतरी देवाचा पवित्र माणूस दिसतो, याच्यासाठी आपण वरती एक रूम बांधू, त्याच्यामध्ये खाट ठेवू, त्याच्यामध्ये समय ठेवू, त्याच्यामध्ये ताट ठेवू. आणि बायबल आम्हाला सांगतो, तिनं आलिशासाठी एक प्रबंध रूम त्या ठिकाणी बनवली. का? कारण त्याचं जाणं येणं तिनं पाहिलं आणि त्याच्यामधून देवाची उपस्थिती, देवाची पवित्रता आणि आलिशाचं जाणं येणं इतकं चांगलं होतं ना की त्या जाण्या येणं त्या स्त्रीनं त्याच्यासाठी रूम बनवली. लक्षात ठेवा, आमचं चालणं, आमचं बोलणं असं असावं की त्याद्वारे देवाला गौरव मिळावा. काय म्हणते माहिती का? हा कोणीतरी देवाचा माणूस दिसतो. बोला प्रेज द लॉर्ड. आम्हाला असं म्हणतात का लोक, हे देवाचे लोक आहे. देवाची इच्छा आहे आमच्याद्वारे त्याचे गुण प्रदर्शित व्हावे, आमच्याद्वारे त्याचं सामर्थ्य जगांना पाहावं, आमच्याद्वारे त्याची अद्भुत कृपा, अद्भुत दया लोकांनी पाहावी. इफिसकराचं पत्र याचा 2रा अध्याय 10वं वचन. वाचा बरं, इफिसकराचं पत्र याचा 2रा अध्याय 10वं वचन. काय म्हणतं बायबल? आपण सत्कृत्य करावी म्हणून, आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण, ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत, त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. इथं पण बायबल आम्हाला सांगतात चांगली काम, सत्कृत्य. म्हणून बायबल आम्हाला सांगतात चांगलं करण्यास झट. जर चांगलं करणं तुला समजत आहे तर जर तू करत नाही तर ते तुझ्या काय आहे? पाप आहे. कधी कधी आम्हाला कळतं चांगलं,
इथे निंदा चालली बाबा नको बसायला, इथं खोटं चाललंय नको बसायला, इथे यांना सांगावा हे बंद करा निंदा, पण आम्ही कळत असून पण वळत ना. हा ना, आम्ही पण मिक्स होतो त्यांच्यात. हो, चोरी करणाऱ्याला पण तेवढंच शासन आहे आणि चोराला साथ देणाऱ्याला पण तेवढंच शासन आहे. मग हा म्हणणाऱ्याला पण तेवढंच शासन आहे. निंदा करणाऱ्याला जेवढं शासन आहे ना, तेवढं निंदा ऐकणाऱ्याला पण शासन आहे. बोला प्रेज द लॉर्ड. खोटं बोलणाऱ्याला जेवढं शासन आहे ना, तेवढं खोटं बोलण्यास प्रवृत्त करणाऱ्याला पण शासन लक्षात आहे. आणि आम्ही कधी कधी त्याचा भाग बनतो नाही का. देवानं मला निवडलंय, माझ्याद्वारे त्याचे गुण दर्शविले जावे, माझ्याद्वारे त्याची महिमा बोल. चौथी गोष्ट आपण पाहूया आणि बंद करूया. पहिलं करिंथकराचं पत्र याचा पहिला अध्याय 9 वचन. पहिलं करिंथकराचं पत्र याचा पहिला अध्याय 9 वचन. ऐका, पहिलं करिंथ पहिला अध्याय 9 वचन. ज्याने स्वपुत्र येशू आपला प्रभू, ज्यानं स्वपुत्र येशू आपला प्रभू याच्या सहभागीपणात तुम्हाला बोलविले, तो देव विश्वसनीय आहे. तो देव कसा आहे? विश्वसनीय. अजून एक वचन आपण वाचूया. पहिलं योहानाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन. पहिलं योहानाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 3रं वचन. ऐका काय म्हणतं बायबल. पहिलं योहान पहिला अध्याय 3रं वचन. जे आम्ही पाहिले आहे, जे आम्ही पाहिले आहे व ऐकले ऐकले आहे ते तुम्हासही यासाठी कळवितो की हा तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. हा आपली सहभागिता हा. तर पित्याबरोबर हा. व त्याच्या पुत्र येशू ख्रिस्त हा. याच्या बरोबर आहे. हा. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून हा. आम्ही हे लिहितो. बघा बायबल आम्हाला सांगतं देवानं त्याच्या लोकांना का निवडलं. आम्हाला का निवडलं माहिती का? सहभागिता करण्यासाठी. इंग्लिश मध्ये असलेलं फेलोशिप. फेलो म्हणजे व्यक्ती आणि फेलोशिप म्हणजे अनेक व्यक्ती काय करणं, एकत्र येणं. देवानं आदामाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस बनवलं ना, आदामाला बनवण्याच्या पाठीमागं पण देवाचा एक उद्देश होता की आदामाबरोबर सहभागिता करा. म्हणून बायबल मला सांगतं देव यायचा आणि आदामाशी काय करायचा? बोलायचा. देव यायचा आणि आदामाशी काय करायचा? बोलायचा. त्यावेळेस आम्ही उत्पत्तीचं पुस्तक 5 अध्याय 22 पासून 24 पर्यंत वाचतो. बायबल आम्हाला सांगतं हनोक, या हनोकाची देवाबरोबर सहभागिता आहे. उत्पत्तीचं पुस्तक 6 अध्याय 9 वचन आम्ही पाहतो. नोहा, या नोहा बरोबर देवाची सहभागिता आहे. ज्यावेळेस आम्ही योहानाचं शुभवर्तमान 14 अध्याय 23 वचन वाचतो, त्या ठिकाणी असं लिहिले तुमच्यामध्ये वस्ती करावी. नाही म्हणजे देवाला त्याच्या लोकांबरोबर सहभागिता करायची. देवानं आम्हाला का निवडले? कारण आम्ही त्या देवाबरोबर सहभागिता करावी, आम्ही त्याच्याबरोबर चालावं, आम्ही त्याच्याबरोबर बोलावं. पण आज लोक देवाबरोबर सहभागिता करायचं सोडून आज आमची सहभागिता कुठेतरी दुसरीकडेच आहे. पहिला करिंथकराच्या पत्रामध्ये लिहिलंय आम्ही बोलावलो कशासाठी माहिती का? आम्ही त्याच्या सहभागीपणात राहावं, म्हणजे त्याच्याबरोबर राहावं, सहभागी असावं, फेलोशिप मध्ये असावं. आणि बायबल आम्हाला सांगतो लक्षात ठेवा, ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर सहभागिता करतो ना, ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर चालतो ना आणि आम्ही देवामध्ये ज्यावेळेस वाढतो ना आणि देवाबरोबर ज्यावेळेस चालतो ना, ऑटोमॅटिक लोकांना दिसून येतं आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत. आम्ही म्हणाल काय? कारण 40 दिवस मोशे देवाबरोबर होता, 40 दिवस मोशे देवाबरोबर सहभागिता करत होता. आणि ज्यावेळेस डोंगरावरतून खाली उतरला ना, बायबल आम्हाला सांगतो त्याच्या चेहऱ्यावरून तेज किरण बाहेर पडत होते. त्याला आच्छादन लावावं लागत होतं, कारण सगळे लोक घाबरून गेले, कारण मोशेच्या चेहऱ्यातून तेज किरण काय होत होती? बाहेर पडत होती. लक्षात ठेवा, देवानं आम्हाला निवडलंय हो, आम्ही सहभागिता करावी, आम्ही त्याच्याबरोबर चालावं, आम्ही त्याच्याबरोबर वस्ती करावी. दुसरं करिंथकराचं पत्र 6 अध्याय 16 वचनामध्ये लिहिलंय. वाचा बरं दुसरं करिंथकराचं पत्र याचा 6 अध्याय आणि 16 वचन. हा, दुसरं करिंथ 6 अध्याय 16 वचन. देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर हा. मेळ कसा बसतो? हा. आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोत. हा. देवाने असे म्हटले आहे की हा. मी त्याच्यामध्ये वास करीन, हा. राहील हा. व त्यांचा देव होईल हा. व ते माझे लोक होतील. बघा बायबल सांगतो देवानं आम्हाला निवडले कारण देवाला आमच्यामध्ये वास करायचा, देवाला आमच्यामध्ये राहायचं. बोला प्रेज द लॉर्ड. आमच्या बरोबर त्या ठिकाणी वस्ती करायची. योहान 14:23 मध्ये लिहिले मी त्या ठिकाणी येऊन वस्ती करीन. देवाला आमच्यामध्ये राहायचंय, आमच्या बरोबर सहभागिता करायची. पण आज आम्ही जगिक सहभागितेमध्ये गुंग आहोत, आम्ही जगिक मैत्रीणबरोबर, जगिक मित्रांबरोबर गुंग आहोत. लक्षात ठेवा, बायबल आम्हाला सांगतो ख्रिस्त आमचा मित्र आहे, त्याच्याबरोबर सहभागिता करायला सुरुवात करा, देवाबरोबर बोलायला सुरुवात करा, कारण देवानं त्याच्याबरोबर सहभागीपणासाठी आम्ही निवडलेले लोक आहोत. आज मला खूप मोठा संदेश द्यायचा नाही. पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची, देवानं आम्हाला निवडलंय आम्ही फळ द्यावं. देवानं आम्हाला निवडलंय की आमच्या जीवनामधून त्याचे गुण त्या ठिकाणी दिसावे.
देवानं आम्हाला निवडलंय कारण आम्ही पवित्र आणि निर्दोष असावं. देवानं आम्हाला निवडलंय कारण आम्ही त्याच्याबरोबर काय करावी, सहभागिता करावी. या दिवसांमध्ये या ज्या गोष्टीसाठी देवानं आम्हाला निवडले त्या गोष्टी आम्ही करूया, त्याच्याबरोबर सहभागिता करूया, स्वतःला पवित्र आणि निर्दोष करू द्या, त्याच्या वचनामध्ये राहूया, त्याच्या बरोबर आम्ही चालूया. आणि माझा विश्वास आहे ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये राहणार आहोत आणि ख्रिस्त ज्यावेळेस आमच्यामध्ये राहणार आहेत, आम्ही पुष्कळ फळ देणार आहोत आणि येशूच्या नावात आशीर्वादित होणार आहोत. आमेन, आमेन. देव आप करो, तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. प्रेज द लॉर्ड.